ते 44 वयाच्या मुंबईकरांना लस विकत घ्यावी लागणार आहे। फक्त 45 वर्षांवरील व्यक्तींना मोफत लसीकरण दिलं जाणार आहे। त्यामुळे मोफत लसीचं आश्वासन हवेतच विरलंय का असा प्रश्न इथं विचारला जातोय। तर 18 ते 44 वर्ष वय ज्यांचं आहे त्या अशा मुंबईकरांना ही लस विकत घ्यावी लागणार आहे। तर 45 वर्षांपुढील नागरिकांना मोफत लस दिली जाते। त्यामुळे सगळ्यांना 18 वर्षावरील सगळ्यांना मोफत लसीचं जे आश्वासन दिलं गेलं होतं ते हवेतच विरले का असा सवाल मुंबईकर विचारतायत। दरम्यान लशींचा साठा संपल्यानं मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेलं बीकेसी मधील लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहे। मुंबईतील 19 लसीकरण केंद्र आज बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे। लशींचा साठा संपल्यामुळे पुन्हा एकदा लसीकरणाला ब्रेक लागलेला आहे। मागील अनेक दिवसांपासून लसीचा साठा योग्य त्या प्रमाणामध्ये मिळत नाही आणि त्यामुळे हे जे लसीकरण केंद्र आहे ते वारंवार बंद पडताना पाहायला मिळत आहेत आणि त्यातच जे लोक इथे लसीकरणासाठी येत आहेत त्यांचे मात्र हाल होत आहेत। तर राज्यात येत्या 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण केलं जाणार आहे आणि या लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणामध्ये लस उपलब्ध करणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे। राज्याच्या आरोग्य विभागाने यासाठी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटला तातडीने लस पुरवठा करण्यासाठी पत्र लिहिलं होतं। यातील हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीने 600 रुपये दराने 85 लाख लसीच्या डोसचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे। तर सीरमने अद्याप कसल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाहीये। त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती जास्त आहे त्या प्रमाणामध्ये लस उपलब्ध होणं सुद्धा गरजेचं आहे। 18 वर्षावरील लोकांना 1 मे पासून लस दिली जाणार आहे। मात्र जर लसीचा पुरवठाच तेवढ्या प्रमाणामध्ये नसेल तर ही लस कशी देणार असा प्रश्न उपस्थित होतोय।